तुम्हाला सुख समाधान भेटणार नाही या पद्धतीनं दाखवलं जातोय. म्हणजे लोकांनी शिकू नये किंवा प्रश्न विचारू नये किंवा अध्यात्माकडे वळू नये या प्रकारच्या चर्चा त्या अभय सिंग ज्या IIT वाल्या बाबांकडून मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट ती हर्षा रिछारिया अँकर मॉडेल हिच्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारच्या चर्चा चालू आहेत की एवढी सुंदर स्त्री साध्वी झाली, एवढी सुंदर स्त्री साध्वी झाली. अरे होऊ द्या, तुमचा विषय काय आहे? की बाबा बाकीची मीडिया काय करतायत, फॉरेन मीडियाचं सांगतोय की जे बाहेरचे मीडिया आहेत, इंटरनॅशनल मीडिया, जर तुम्ही फॉलो करत असाल HW वगैरे, BBC वगैरे, CNBC वगैरे, तर त्याच्यावर चर्चा कशावर होत्या महाकुंभ मेळ्याच्या, तर आर्थिक बजेट काय आहे, की बाबा याच्यातून किती फायदा होणार आहे, किती नुकसान होणार आहे, ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाणार आहे. आता 40 करोड लोक येणार आहेत. भारताची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 7,000 ते 10,000 करोड रुपये लागलेले आहेत. म्हणजे त्या 10,000 करोड मधून त्या पर्टिक्युलर एकाच भागातून 2 लाख करोडचा रेव्हेन्यू जनरेशन होणार आहे किंवा उत्पन्न खेळणार आहे, खालीवर उलाढाल होणार आहे, आर्थिक उलाढाल. याच्यावर फॉरेन मीडिया चर्चा करत आहेत. आणि आपली मीडिया हा बाबा छान छान झालाय बरं का, ह्या बाबानं का बरं संन्यास घेतलाय, ह्याची बॅक स्टोरी काय आहे तेच दाखवूयात. रिपीटेड दाखवलं जात आहे, रिपीट करून. आणि त्याच गोष्टी इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. म्हणजे नेमकं काय चाललंय आपल्याला हे जरा याचं मंथन करणं, चिंतन करणं जास्त गरजेचं आहे. फॉरेन मीडियाचा अजून एक मी लेख वाचला, तो म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट. 40 करोड लोक म्हणजे दिवसाला जवळजवळ 1 ते 2 करोड लोक महाकुंभ मेळ्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत. आणि त्यावेळेला त्याचं ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं केलं जातंय, मॉनिटरिंग काय, AI सिस्टीम बेस्ड ICU निर्माण केलेले आहेत प्रयागराजमध्ये, ती कसं काम करतायत, त्याचं ऑपरेटिंग मॉडेल काय आहे, ह्याच्यावर चर्चा फॉरेन मीडिया करते. पण आपली मीडिया त्याच्यावर चर्चा करताना दिसत नाहीये मला, किंवा त्याच्यावर कुठली बातमी सुद्धा करत नाहीये. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे की बाहेरच्या लोकांना ह्याची क्युरियोसिटी जास्त आहे की 40 करोड लोकांचं हे मॅनेजमेंट काय करणार आहेत, बाथरूमची म्हणजे हायजीन मॅनेजमेंट काय करणार आहेत, नदी स्वच्छ कशी राहील ह्याच्यावर ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा करतायत. आणि त्याचबरोबर राहण्याच्या VVIP ट्रीटमेंट कशी दिली जाते, VIP ट्रीटमेंट कशी दिली जाते, त्याच्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था कोणत्या पद्धतीने केली जाऊ शकते, आखाड्यांचा इतिहास काय आहे, आखाडे का स्थापन केलेले आहेत आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला काय आहे, आणि त्या आखाड्यांच्या माध्यमातून ह्या कुंभ मेळ्यातून कोणत्या प्रकारचा संदेश दिला जाऊ शकतोय, याच्यावर चर्चा फॉरेन मीडिया करत आहे. पण आपले नाहीयेत. आपल्याला इंटरेस्ट काय आहे की हा माणूस काय आहे आणि ह्याची बॅक स्टोरी काय आहे, ह्यालाच धरूयात. कुठला तो रुद्राक्षवाला बाबा, लाखो रुद्राक्ष शिवीगाळ करतोय, त्याला कव्हर करतायत. कोणता तर एक मामा बाबा असा हात वर करून बसलेला आहे, तो डायरेक्ट हाणामारी करतोय, शिवीगाळ करतोय.